छत्रसाहेब खूप खूप अभिनंदन। ज्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल होता, आत्ताचा निकाल हा इथं आधी सुरुवात लोकसभेमध्ये एक वेगळा मॅनेट होता, इथं वेगळा मॅनेट होता। काय सांगा दोन्ही निकाल जातील? मला वाटतं सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकारने काम केलं त्या सरकारचाच खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे का एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांचा जो कार्यकाल 2.5 वर्षाचा झाला त्याच्यामुळं आम्ही इतक्या मोठ्या मताने निवडून आलो सर्व। आज इथं ताज हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली गेलेली आहे। त्या बैठकीमध्ये काय काय ठराव आणले जाणार आहेत? आपण निवडणुकीच्या आधीच म्हणजे निवडणूक लागण्याच्या आधीच मीच आपला इंटरव्ह्यू घेतला होता, त्यावेळेस आपण आपल्या मंत्रालयात बसून तेव्हाच म्हटलं होतं निवडणूक लागेलही आणि पुन्हा मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे येतील। मी आताही बोलू लागलो का सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबच या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जे जनतेचा सर्वे आला त्यामध्ये मी 32% लोकांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे का एकनाथरावजी शिंदे साहेब हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री पुन्हा व्हायला पाहिजे। दोन एक ठिकाण आहे आणि एक व्यक्ती आहे, मातोश्री आणि संजय राऊत, काय सांगाल? आता खरं म्हणजे दोघांची दुकान बंद झाली, आता 5 वर्षानंतर परत येतील ते आणि ज्या वेळेस 5 वर्षानंतर येतील ते मग ही दुकानदार जे दुकानं आहे जे बंद झालेले आहेत त्यावेळेस ते उघडल। मला तर असं निश्चित वाटतंय की दोन्ही दुकानं बंद झाल्या।